अरे एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये सात्विक सदाचारी पुण्यशील साधू महंत योगी जपी तपी ऋषी मुनी नामधारक वारकरी साधना करणारे साध्वी स्त्रिया आहेत साधू आहेत यांना त्रास देणाऱ्या भडव्यांची संख्या वाढली रे हे बघितल्यावर मला दुःख होतंय तर देवर्षी नारदानं सांगितलं एकदा गोकुळात जा ना तुमचं दुःख कायमचं जाईल आणि मग गोकुळामध्ये द्वादशीच्या दिवशी शंकर गेले द्वादशीच्या दिवशी भगवंताचा जन्म झालता अष्टमीला संध्याकाळी म्हणजे अर्धी रात्र ती तर नवमी दशमी एकादशी हे 3 आणि ती अर्धी रात्र म्हणजे 3.5 आणि ते अर्धा 4 दिवसाचे देव होते आणि द्वादशीच्या दिवशी बोरेश्वर भगवान काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर एका सामान्य जोग्याचं रूप धरून गोकुळात पोहोचले जोगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो रे योगी आला से विश्रामा योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो रे नंदराजानं सांगितलं यशोदे दारातला जोगी आपल्या बाळाचा मित्र आहे मग त्या जोग्याला आपलं बाळ दाखवायचं 10-12 दिवस पहिली जी बाळांतीन झाली ती बाहेर येत नव्हती तर लेकराला बाहेर येऊ देते नाही मी पहिल्या बाळांतीन सांगायलो आताच्या नाही आता कोणी नियमच पाळीनं म्हणून पोरग जालन्यात आणि माय पुण्यात झाल्या पोरग जालन्यातल्या दवाखान्यात ठुलं काचा जालना हॉस्पिटलला भुसे साहेबाच्या तिथं आणि माय म्हणले पुण्यात हे आपण नियम पाळीनच ना काय जपत होत्या माझ्या लहानपणी बायका अहो घरात चप्पल काढीत नव्हती बाळांतीन 12 दिवस घरात चप्पल बाजाव पण चप्पल कांदाल बांधलेलं आंघोळ मधातच हो मच्छर चावून म्हणून शेराच्या झाडाची फांदी अडकिली मच्छराला लय टोचणे हाणायचा नाद काही कायला अशा मच्छराच्या चावला दी काही अशा टोचण्या सांगितले मग त्या शेराच्या झाडाला अशी टोचणी हाणली की ते मच्छर मरत होता ह्या उदबत्यान हे काय कोण ठिकाणी नाईटन कोणतं काय ते रिफिलन फिफिर लावायची काय गरज नव्हती काय होतो एक जण म्हणला इतकं तुला माहित तू बाळातीन झालता का मी म्हणलं अगो धंदा आता हो तुला एवढं कसं काय माहित आहे अरे मी खेड्यात जन्म झालाय मला पाहिलेले काय बाळांतीन जपायचे लिंबाच्या काड्या ठेसून द्यायचे ह्या असे वाळकावानी लेकरं टवटवीत दिसायचे टवटवीत आता बेंबीत नळीन पायात नळीन नाकात नळीन थोतरात नळीन बैंगणावानी तोंडन चवळीच्या शेंगावानी हातन मला बाब्या झाला आणि पोरग पिढे वाटायले आणि तिसऱ्या दिवशी तर बाब्यावर गुलाल फेकला अरे बाब्याचा बाप असं कुठं असतंय तुम्हाला सांगतो जुनं लक्षात घ्या कोट्यावधी लोक जुन्यावर आले 1,18,00,000ची गाडी एका माणसाची आणि त्याच्या गाडीत बिसलरी खापराची जुन्यावर आलेत माणसं जुन्यावर आलेत जुन्यावर मधल्या 20 वर्षाच्या काळात पैशाचा गर्व झाला आपण भयकलोत म्हणून हे रोग सुरू झालेत आता जुन्यावर या हो 10 एकर जमीन आहे त्यानं काय उंदीर धरल्यावर दुधाची पुडी आणतो 20 एकर जमीन आहे तुला माणूस पुरला तर उगन अशी काळी भोर जमीन महाराज दूध प्याता का म्हणलं मी बोक्या नाही दूध प्याला आणि दूध आणलं ती दुकानातून थैली उंदीर आणल्यावानी आणि 20 एकर जमीन कोंबड्या पाळल्या 20 एकन गाय पाळीनं आणि पुन्हा कीर्तनात माईकवर सांगतो गाई पाळा तुला हाणायला पाहिजे विठाला विठाला द्वादशीच्या दिवशी आई साहेबांनी मुलगा दाखिला घरी आले तांडव नृत्य केले कथाचे मपिदाती स्वदेजानी भया जाती आवाजाती कृती जानी रायो दंडाती मुंडाती भया जानी सुदयती छंद पराभय जायंते
कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः. नृत्य केलं आईसाहेबांनी विचारलं आज तांडव आज सुख मिळाले पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख. तो आम्हाला निर्माण कोणी केलं माहितीये? सत्यलोकातल्या मालकाने. 5 मिनिटात पुरावा मग विठोबा रुक्माई. सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली. जीव सृष्टी निर्माण करायचं खातं ब्रह्मदेवाकडे. किती विद्वान. 28 14 29 आणि 12 गोष्टीपैकी 2 गोष्टी सांगतो. माणसाच्या हाताचा अंगठा किती मोठा आहे, पण माझ्या अंगठ्यावर जे ठसे येत भारतात एकाही माणसाच्या अंगठ्यावरले ठसे माझ्या अंगठ्यासारखे नाहीत. जागा किती अंगठ्याची? अरे ओम बाबा किती जागा आहे अंगठ्याची? पण या गिरगावकराच्या अंगठ्याचे ठसे भारतातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत. हे कोणी केला अंगठा तयार? दादा अण्णा, हे अंगठा ब्रह्मदेवाने केला. दुसरा मुद्दा सांगू तुम्हाला. ही टाकी नाही बांधलेली पिवळी टाकी प्लॅस्टिकची, हिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. म्हणजे पाडू नका हो, जाताना हाणायचं कोणी दाभन तिला हो, बाळून सांगितलं म्हणले. ह्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडायचं. प्रकाश बुवा कालांतरानं तिच्यात थेंब राहत नाही. एवढी टाकी, ही उभी टाकी तयार केली ब्रह्मदेवानं आणि ह्या टाकीला 9 छिद्र पाडलेत, पण एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही. काय डोकं असेल त्या ब्रह्मदेवाचं? आणि त्या ब्रह्मदेवाचं मृत्यू लोकात मंदिर नाही. कमी दुःख असेल का? साधं दुःख असेल? काय वाटत असेल ब्रह्मदेवाला वरून? बाळ्या म्या निर्माण केलाय, बेट्याचं हाड मोड आहे तर त्याला खुर्ची बसायला टाकली, त्याला वरतून पाकिट देते, पाकिट इकडे तिकडे उडून म्हणून त्याच्यावर नारळ ठुते, आणि बाळ्याला म्या जन्माला घातलंय आणि तरी मंदिर नाही. त्याचे पाय धुते, त्याच्या पाया पडते. दुःख वाटत असेल का नाही? दुःख फार मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलं आणि त्या अधिकाऱ्याने सांगितलं दुःखाची निवृत्ती करायची असेल तर एकदा बघायला जा. पण मोठाली माणसं गरीबाची इथं जाला जरशी लाजत असते. मोठाले माणसं फक्त तव्हाच लाजत नाहीत उभं राहिल्यावर. तुम्हाला कसं काय क्लिक झाले? मी तुम्ही असं काही बी अंगावर घेत जाऊ नका ना. कॅमेऱ्यावाले बी हसले आमचे. मग मात्र कोणाच्या पाया पडावं लागते? गुलूब शाड झालेल्या रंगूबाईच्या पण बघा माझ्याकडे. येरी मात्र मोठाली माणसं लाजत. आमची इथे एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते. म्हातारं मेलं, जीव गेल्याचं निमित्त झालं आणि मेलं म्हातारं. त्याचे पित्राला कडी लागते. 14 पदार्थापैकी कडी अनन्य साधारण पितृतिथीतला पक्षातला तो पदार्थ आहे. पक्ष म्हणजे राजकारण नाही, पितृतिथी. आणि मग तिनं सांगितलं बाळू ती खाल्ला कड्या मळ्याचीच होती. म्हणलं ती मागच्या वर्षी तोडली, म्हणजे अख्ख्या शिवाराचीच झाड नाही. त्याला जमीन 150 एकर, गाय नाही, मसड नाही, काय नाही, आणि ताकाला कडी लागण, आमसूल नाही कोणाची तर काय नाही. पण गावात नेमक्याच 2 बाईनं, एका बाईनं 2 म्हशी आणल्या होत्या आणि तिला जमीन 1.5 एकर. मग हे बाई म्हणली आता आपण तिच्या इथं ताकाल जा. तर ते ताकाल जाताना मोठ्या घरच्या बाया पदरा खाली गाडगण येतात. ह्यो आगावपणाच झाला ना. हा सुशिक्षित भिकार चोटपणा. ताक फुकट आणायचं, गाडग झाकून न्यायचं, नाही भिताड पडायचं का अंगावर झोपीत कधीची. मग असं ते, आणि ते बी जग कोणता? तुटलेल्या दांड्याचा जग, पोराच्या लग्नात आलेला फोकट्या दांडा राहिला हातात आणि जग पडला पायावर, आणि ते जग मग पिठ मोजायच्या कामी होते. ते काय कामी येते जग? आणि मग त्या असा जग पदरा खालीन. त्या म्हणल्या भाई जिजी आलात का? आणि कशा आलात बाई? कसं बाई गरीबाच्या घरी 150 एकर जमीन ना, हिला 1.5 एकर. अगं अंतिका, तिचं नाव अंतिका. अगं अंतिका, मामांजीचं श्राद्ध हे उद्याच्याला, आणि श्राद्धाला कढी लागते ग. एक जगभर ताक दे बर.
आणि ती का म्हणली जीजी तुम्ही केवढ्या मोठ्या बाई, काय करी जा एखाद्या बार उन्हाळ्या पान्हाळ्याची आमची मसड तुमच्या बांधाला चोरू देत जा. मी तुम्हाला काल जेवढं दही टाकलंय तितकं 10 लिटर दही देते कढीला, त्याची कोशिंबीर सुद्धा करा, त्याचं पंचामृत सुद्धा करा. पंचामृत लागते. पंचामृताचं नाव मोठं लक्षण, तिळाचा कुट्टा, जरासं गुळाचं पाणी, जरासा मसाला आणि मिरच्याचे अर्धाले तुकडे आणि त्याचं नाव पंचामृत. ते असं शॉक लागल्यावर आणि खावं लागते. आमच्या एका पाहुण्यानं फुरका हाणून तोंडातून पाणी येणं, सगळ्याचं जेवण बंद करणं. हो, त्याला कुठं खाता येत असतं का फुरका? येडपटन खाता बी आलं पाहिजे. लाडू फुटणं जोरात दाबला तर दुसऱ्याच्या अंगावर गेला, असे येडे ना. आमचा एक मित्र होता, आम्ही सोबत गेलो जेवायला, तर मग ते सफरचंद कापलं, केळी कापल्या. आपल्याकडे केळं तसेच देते, आवताचे जांभळे दिल्यावर सोल मधलं काय कातडे बायकोला घेऊन जाय. आता काही काही लोक केळी सोलून देते, ते वरचं डाळिंब सोलून देणे, मधले त्याचे ते मनी मनी लाल काढणे, सफरचंदाचं टरकल, त्याचे चकत्या, त्याला खाला काट्याचा चिमटा, ते चमचा त्याला धरायला असं गुंडल ह्या याच्यावर लाल एवढं एवढं. आमच्या मित्रांनी ते बुंडलच खाल्लं. ते म्हणला याला चव नाही, आरम्यानलो बुंडल्या ते फायबरच धरायला असते ना, ते बुंडल खात असते चमच्याच. असे काही काही येत गेलं कुठं त्या आता येतात. इतका हसू नका, माया संग इतके भांगारे नसते. तुम्हाला राग येतय, तुम्हाला राग येईल म्हणून मायावर घेतलंय. हे संच तुमच्या संच सांगायला लागलो. विठाला विठाला असो. नारदानं सांगितलं देवादिदेव जा. ही बाई गेली म्हणली 10 लिटर दही देते, किलो भर तूप फुकट देते, पण एका बकिटात दही एका बकिटात तुपण्या. आणि बयान मला 150 एकर जमीन, आणि मला लोक हसते ना. ती म्हणली घराच्या बाहेर वय ताक इकत नाही, फुकट नाही. मला मसडात होताना मला नाही हसत का लोक, आणि तुला फुकट दही न्यायचं तर हसायला लागले. असं मोठाल्या माणसाला गंडलं येते. मोठा वाडा पोकळ वसा, वारा जाई बसा बसा. मोठाल्याचं फक्त आता कमानी राहिल्या मोठाल्या, काहीच नाही. नाव नुसतं नाव नाव, डोक्याला केस कमी इतका बुरगुंडा नुसता नुसता नुसतं. असं काही नाही केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, मग देव अशी वेळ येऊ देत नसतो. ब्रह्मदेवाने विचार केला जगाला निर्माण करणार मी, गुरख्याला पाहाल कशाला जाऊ. त्या साधूने सांगितलं तुम्ही गुरख्याकडे जाऊ नका, त्याचा चेहरा पाहिला की तुमचं दुःख जाते. मला 2-3 प्रयत्न केले ब्रह्मदेवाने, असफल झाले. आणि मग ब्रह्मदेव एके दिवशी बघायला आले. वृंदावनाच्या ठिकाणी देवाला बघितलं. 19व्या दिवशी पुष्करला मंदिर झालं. द्वापार युगाच्या अगोदर पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं. लिहून घ्या. गोळ्या संपल्या नाही माझ्या, मी कोणाचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. ऐकून फक्त 6 श्लोकाचं सांगतो. त्याच्यापैकी एक महात्मा बघायला भेटला नाही 6 पैकी. त्या महात्म्याचं नाव होतं वैकुंठवासी माधव महाराज मगर, सुरजखेडकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रात लाभलेलं रत्न. 280 पानाचं लिखाण मला सापडलं. तात्विक 2 माणसं त्यांचं कीर्तन ऐकून लिहित होते, आणि ते लिखाण मला सापडलं. नशिबवान बाळ आहे, मला ओरिजिनल लोणी सापड आहे का महात्म्याचं. विडाला विडाला ब्रह्मा करत आरती मला पहिनावे. त्या दिवशी विटेवरच्या मालकाला द्वापार युगात गोविंद नाव पडलं. ब्रह्मदेवानं त्या दिवशी कामधेनू नावाची गाय आणली, तिच्या दुग्धानं अभिषेक केला, म्हणून देवाला गोविंद असं नाव पडलं. 19व्या दिवशी पुष्करला प्राण प्रतिष्ठा झाली. शिवजी भेटण्याकरता गेले. 10 भुजांनी माझ्या शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला कवटाळलं. ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी पडत होतं. शिवजीने विचारलं रुदंती को भवाहा, का रडता? दुःखाचे अश्रू नाहीत शिवजी, हे आनंदाचे अश्रू आहेत. आतापर्यंत मी अपूज्य ठरलो होतो, पूज्य सकळ लोका विश्वास झाले. संत विश्वास पूज्य आहेत, मी अपूज्य होतो.
होतो. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. मी त्या संतांची वाट पाहत होतो की जेणेकरून मला यांच्यासारखं पद कधी मिळेल. पण आज मी विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं गोविंदाचं आणि माझं दुःख गेलं आणि माझं पुष्करला मंदिर झालं. विठो जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा बालवयात 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नाना प्रकारच्या भक्तांच्या सुखाच्या गोड अशा सुखद कथा श्रीमद भागवतात आहेत. असा परम पावन विश्वाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहून नाना प्रकारच्या लीला केल्या. गाई वासर वळले, चला वळू गाई, द्वैसू जेऊ एके ठाई, गोपाळ एकत्रित घेतले. बिभ्रतम वेन शृंगा भजायते, व्याधी निवारण हितार्थायाम प्रसादे रस्तु कवल कवलहा. इथं नाना प्रकारचा काला केला. गोपाल कृष्ण भगवान भगवंतानी दिव्य असं तेजोमय रूप द्वापार युगामध्ये नाविन्यपूर्ण आहे. धावत्या वेगात आज परम पावन महाशिवरात्री 5 पर्वणीपैकी एक असलेली पर्वणी, त्या पर्वणीची परिसांगता आज आणि याच परिसांगतेच्या मुहूर्तावर 19 तारीख या रयतेचा राजा, ज्या राजाला आपल्या देशात तुम्ही आम्ही मानता काही नवलाची गोष्ट नाही, महासत्ता असणारे देश 84 चे देश जपान आणि अमेरिका या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. असा पवन पावन राजा, अशा राजांचा हा प्रगट उत्सव आहे, जन्मदिवस आहे. किती नाविन्यपूर्ण राजा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, एकदा तुकोबरायचे वारकरी गडावर गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वारकऱ्याचा स्वतः बूट उचलून कोनाड्यात ठेवला. तर किल्लेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न केला, राजन आतापर्यंत तुम्ही कोणाच्याच बुटाला हात लावला नाही, या सामान्य कपडे घातलेल्या सामान्य व्यक्तीच्या बुटाला हात का लावला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदाराला सांगितलं, मी राजा या नात्याने आमच्याकडे चांगली माणसं येत असतात आणि नालायक माणसं पण येत असतात, म्हणून नालायक माणसाचे पाय पवित्र वारकऱ्याच्या बुटाला लागू नये याच्याकरता मी बूट बाजूला ठेवला. इतकी संप्रदायाची दक्षता घेणारे माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. एवढी दखल. तुम्हाला एक सांगू का, खेड्यापाड्यात थोडस शिक्षण झाल्यावर औरंगाबाद सारख्या शहरात राहायला गेलेल्या बाईला कधी कळत नाही, आऊ थांबणाऱ्याला सुद्धा कोरकोर चपाती वाढीती, तिला कळत नाही. पण वारकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला बसल्यावर भातावर अर्ध बुटक तुपाचं रिचवलं. तर किल्लेदाराने असं पाहिलं होतं. नंतर विचारलं का, अरे काबाड कष्ट करणारा, शेतात काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा हा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याने ओतप्रोत जेवावं अशी माझी भावना. इतकी भावना गोड असणारा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. एक पुन्हा सांगू का तुम्हाला, या 18 संतांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत जर कथा, कीर्तन, मंदिर, धर्म हा सगळ्या गोष्टी जर टिकून असतात तर एकच दबदबा आहे, तो दबदबा म्हणजे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे नाविन्य असा परम पावन राजाचा जन्मोत्सव. अशा जन्मोत्सवाच्या दिनी माझ्या राजाला गिरगावकराचा आपल्या सर्व वारकऱ्यांचा उपस्थिताचा तिरवार मुजरा, गोड 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 असा मुजरा. किती विश्वास होता. ज्या राजाच्या पोटी जन्माला आलेला एक छावा शंभूराजे, एक महत्वाकांक्षी बाप ऐका, किती रगदार कुटुंब होतं. 12 दिवस वाघाला उपाशी ठेवलं दादा. 13व्या दिवशी सकाळी संभाजी राजाला त्याच्या समोर ठेवलं त्या वाघाच्या. तर वाघाने पुढच्या पायाचे गुडघे खाली टेकावा आणि शंभू राजाच्या पुढे वाघाने लघुशंका केली वाघाने. तर शंभू राजाने विचारलं, का रे आता तू लघुशंका केलीस, गुडघे वाकवले, मी तुला मारणार नाही, रडतो का? नालायकाच्या हाताने मरण्यापेक्षा तुझ्यासारख्या शूर व्यक्तीच्या हाताने मरावं. डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभूराजे वाघाचा जबडा फाडून दुपजीप तोडून काढली. असा रगदार पुत्र ज्या वंशात एकही युद्ध हरले नाही असा छावा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिला. ते शंभूराजे
काय नाविन्यपूर्ण असतील माणसं महाराज. हे प्रत्यक्ष देव आपल्यासाठी धर्मवीर होते. आपल्या तुमच्या आमच्यासाठी ही सगळ्या गोष्टीनं मायबाप ठरलेले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजाला पुनश्च प्रणाम करतो. वेळ फार झालेला आहे. आता सगळ्या लोकांना प्रसाद आहे. कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. पुरेपूर असा हरिओम बाबांनी प्रसाद केलाय. आणि ते कोण करणार आहेत? त्यांच्याकडे अन्नपूर्णेची कृपा आहे. त्यांच्याकडे बोरेश्वर शिव पार्वतीची कृपा आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. लक्ष्मीची कृपा आहे. सरस्वतीची कृपा आहे. जलाराम बाबा सारखी त्यांची जी झोळी ही ती अक्षयी झोळी आहे. ती शाश्वत झोळी आहे. त्या झोळीत कसल्याही प्रकारचं काही कमी पडत नाही. सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा अशी बाबांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं सर्व भक्तगणांच्या वतीनं मी विनंती करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर